पृथ्वी तलावावर 33 कोटी देवांना नवनाथांनी एका वेळेस जी जेवणाची पंगत घातली ते हे ठिकाण होय. आणि या ठिकाणी असणाऱ्या महादेव मंदिराचे शिवलिंग हे दर महाशिवरात्रीला आकाराने वाढत असते. याच बारवेचे पाणी हे 33 कोटी देवांच्या पंक्तीसाठी आणि पिण्यासाठी वापरले होते. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगर रांगेत असणारे हे वृद्धेश्वर महादेवाचं मंदिर या ठिकाणी. तर हे ठिकाण म्हणजे नाथपंथाचे आद्य शक्तिपीठ मानले जाते. आणि या मंदिरात असणारं शिवलिंग हे दर महाशिवरात्रीला गावाच्या आकारा एवढं वाढलं जातं, म्हणून या मंदिराला वृद्धेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. तर या मंदिराविषयी संपूर्ण माहिती आणि या मंदिराची आख्यायिका तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, हे वृद्धेश्वर महादेव मंदिर कसं आहे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. वाहन तळापासून आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी सुंदर असा हा रस्ता बनविला आहे. आणि पाठीमागे दिसणारा हाच तो गर्भगिरी डोंगर. आणि या गर्भगिरी डोंगराच्या कुशीतले हे वृद्धेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस या गावामध्ये असून अतिशय सुंदर असं मंदिर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारावरती आपल्याला सुंदर असं कलाकृतीने युक्त असं हे प्रवेशद्वार या ठिकाणी पाहायला भेटते. या प्रवेशद्वारावरती वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला मूर्ती देखील या ठिकाणी कोरण्यात आलेल्या दिसून येतात. अतिशय सुंदर असं हे प्रवेशद्वार आपले सर्वांचे लक्ष या ठिकाणी वेधून घेते. या प्रवेशद्वाराच्या संपूर्ण बाजूनी आपल्याला विविध प्रकारच्या मूर्त्या यावर कोरलेल्या दिसून येतात. हे ठिकाण म्हणजे नवनाथांचे आद्य शक्तिपीठ. या ठिकाणी श्रीराज्यातून परतल्यानंतर मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे संपूर्ण शिष्य या ठिकाणी येऊन शंकर महादेवांसाठी त्यांनी मोठा यज्ञ केला. आणि याच ठिकाणी 33 कोटी देवांना नवनाथांनी भोजन घातले. तर या ठिकाणी संपूर्ण 33 कोटी देव एकाच वेळीच भोजनाच्या पंक्तीला बसले होते, अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. गुरु मच्छिंद्रनाथांनी सोन्याचा गर्भगिरी डोंगर हा कुबेराला अर्पण करून या ठिकाणी 33 कोटी देवांनी महाप्रसादाला यावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार या ठिकाणी 33 कोटी देव हे महाप्रसादाला आले होते. आणि याच ठिकाणी शंकर भगवान आणि पार्वतीने ब्राह्मणांच्या रूपामध्ये या ठिकाणी 33 कोटी देवांना जेवणाची पंगत देखील वाढली होती. या मंदिरातील शिवलिंग हे दर महाशिवरात्रीला गव्हाच्या दाण्याच्या आकारा एवढे वाढत जाते. त्यामुळेच या मंदिराला वृद्धेश्वर महादेव मंदिर असे नाव पडले आहे. वृद्धेश्वराचे शिवलिंग हे स्वयंभू आहे. राजा रामदेवराय यांनी 11व्या शतकात मंदिराला मोठी पितळी घंटा अर्पण केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. संत ज्ञानेश्वर, साईबाबा यासारख्या महान संतांनी येथे भेट दिल्याचा उल्लेख विविध
धर्मग्रंथात आहे. साद देती हिमशिखरे या हिमालयातील प्रवास वर्णनावर आधारित ग्रंथामध्ये या स्थानाचे महात्म्य दिले आहे. तर मंडळींनो, आपण आलेलो आहोत वृद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी. तर या परिसरामध्ये 33 कोटी देवांची जेवणाची पंगत ही नवनाथांनी घातली होती आणि त्या 33 कोटी देवांच्या पंगतीसाठी लागणारं पाणी आणि जेवण झाल्यानंतर पिण्यासाठी लागणारं पाणी यासाठी या ठिकाणी ही त्या काळामध्ये बारो खोदली गेली अशी माहिती आपल्याला स्थानिक माणसांकडून या ठिकाणी कळते. तर हीच ती प्राचीन अशी बारव आहे की 33 कोटी देवांनी जेवण केल्यानंतर ह्या बारवेचे पाणी पिले होते. याच बारवेतले पाणी महाप्रसाद बनवण्यासाठी आणि 33 कोटी देवांना पिण्यासाठी वापरले गेले. या बारवेतले पाणी म्हणजे काशीवरून गंगामाता गुप्त स्वरूपात या ठिकाणी उगम पावली असे या ठिकाणी बोलले जाते. हे ठिकाण म्हणजे हरी आणि हराची भेट असणारे ठिकाण. या ठिकाणी आपल्याला कपिल मुनींची एक सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी पाहायला भेटते. या वृद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये ज्या थोर व्यक्तींनी ध्यान साधना तपस्या केली त्यांच्याच ह्या समाध्या आपल्याला समोर दिसत आहे. मंदिर परिसरामध्ये आपणास शेकडो वर्षापूर्वीचा हा एक महा वटवृक्ष पाहायला भेटतो. याच वटवृक्षाच्या खाली आपल्याला एक छोटंसं असं श्री रेणुका मातेचं मंदिर या ठिकाणी दिसून येते. या मंदिरामध्ये आपल्याला रेणुका मातेची एक सुंदर अशी मूर्ती देखील पाहायला भेटते. या ठिकाणी येऊन आपण रेणुका मातेचे आता दर्शन घेणार आहोत. या वटवृक्षाखाली आपल्याला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे सुद्धा एक छोटेखानी मंदिर या ठिकाणी पाहायला भेटते. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगर रांगातील निसर्गरम्य अशा ठिकाणी असणारं वृद्धेश्वर मंदिर पाहण्यासाठी. तर या मंदिराविषयी संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.